थोडंसं बोल, हरकत नाही. हां, आज काय सांगितलं त्याने बाळासाहेबांचं काय? बाळासाहेबांनी महापौर केलं, मंत्री केलं, त्यानंतर त्यांच्याकडनं बाहेर पडले, त्यांना टिबाळू म्हटले आणि त्या काळामध्ये शिवसैनिकांचा रोष त्यांच्यावरती होता आणि त्यावेळेला ते आमच्याकडे आले. आम्ही त्यावेळेला त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांना मदत केली. त्याच्यानंतर त्यांना आम्ही पुन्हा आमदार केलं, मंत्री केलं. तुरुंगात असताना माझी मुलगी त्यांना जाऊन भेटून आली, धीर दिला आणि शेवटच्या क्षणाला तिकडे शपथ घेत असताना त्यास म्हणाले की तिकडे काय चाललंय बघून येतो आणि तिकडे गेले आलेच नाही. माझा एक एक प्रश्न विचारला तर काहीतरी मला डोक्यात बाळासाहेबांचा अगोदर विचारता विचार. मुख्यमंत्री तुम्हाला करणार होते, मात्र बाळासाहेबांचा अगोदर विचारायचा बाळासाहेबांचा टी बाळू असा तुम्ही त्यांचा उल्लेख केला. शिवसेना सोडली हा महत्वाचा मुद्दा. बरोबर आहे ना? तुम्हाला महापौर केला, आमदार केलं तरी शिवसेना ठीक आहे. बोलू बोलू बरोबर आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, आमदार, महापौर केलं, हे बरोबर आहे. त्याच्याबद्दल मी अनेक वेळा बाळासाहेबांचे आभार सुद्धा मानलेले आहेत. परंतु आता ह्या गोष्टी ज्या आहे शरद पवार साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही. कारण ती शिवसेना आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवारसाहेबांनीच केलं. बुलढाण्याचे डॉक्टर गोडे, अकोल्याचे डॉक्टर ढोणे, दाळू गुरुजी असे अनेक लोक आजही आहेत. ते सगळे काही लोक, काही बिचारे वारले. त्यांना बरोबर घेऊन मी ते शेवटला नंतर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर मी शेवटची सही केली होती. परंतु अगोदर ह्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त जे आहे चांगलं काम त्यांच्या दृष्टीने असेल तर ते पवारसाहेबांनीच केलं होतं काय. आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफूट झालीच नसते ना. मी एकटा तर काय सोडू शकत नव्हतो ना शिवसेना. मला काही जरी वाटलं तर मी कसं सोडणार. हा एक मुद्दा झाला. आणि शिवसेनेत असताना पहिल्याच दिवसापासून मी काम केलं. माझ्याकडे काहीतरी जर असेल म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर प्रेम करून या गोष्टी मला दिल्या. काहीतरी असेल म्हणून तर मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर ताबडतोब मला तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टर केलं. काहीतरी असेल की नाही. तर मग आताच ह्या सगळ्या गोष्टींना शिळ्या काय कडीला ऊत येण्याचं काय कारण आहे असं काही मला काही वाटत नाही. पण ठीक आहे. आता निवडणुकीमध्ये तुम्हाला बदनाम करण्यासाठी, एखाद्याच्या विरुद्ध बोलण्यासाठी काय मुद्दे तुम्हाला आहेत तुमच्या हातात, तुम्ही बोलतात. खरं म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी जास्त बोलायचं नव्हतं. काय पण तुम्ही बोललात. परवाच्या दिवशी काहीतरी तुम्ही बोललात की मी 2004ला काय मी भुजबळांना का केलं नाही. एक तुम्ही मागेच सांगितलेलं आहे की मी केलं नाही त्यामुळे जे आहे 3-4 कॅबिनेट मंत्रिपदं आम्हाला मिळाली काय आणि नवीन लोकांना मी कॅबिनेट मंत्री बनवू शकलो. हे त्याच्यामुळे मी केलं नाही असं तुम्ही सांगितलं. बरं ठीक आहे. भुजबळांना नाही केलं. अजितदादा होते त्यांना करायचं होतं. अजितदादा R.R. पाटील होते त्यांना का नाही केलं. पण मला स्वतःला असं वाटतं की पवार साहेबांच्या मनात असं असेल की त्यांनी एकदा 90-91 मध्ये सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केलं पहिल्यांदाच, ज्यावेळेला ते संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. किंवा संरक्षण मंत्री नाही किंवा दुसरं कुठलं मंत्रिपद असेल पण ते दिल्लीला गेले. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते गेले. तर सुधाकरराव नाईकांचं जे आहे काही 1-2 वर्षांनी जे आहे रामराव अधिक आणि सुधाकरराव नाईक त्यांचे आणि पवारसाहेबांचे मतभेद झाले आणि ते टोकाचे मतभेद झाले. एवढं की त्यांनी असं किंवा तिथे चाललेले दंगे जे आहेत त्यावेळेच्या ज्या राईट्स ते सुधाकरराव नाईक कंट्रोल करू शकत नाही वगैरे वगैरे वगैरे.
आणि त्यावेळेला जे आहे नरसिंहराव यांनी त्यांना परत महाराष्ट्रात पाठवलं. त्यांना असं वाटत असं की आपण कुणालाही जर मुख्यमंत्री केलं तर ते आपल्यावर चढ होतात, वरचढ होतात, म्हणून कुणाला न केलेलं बरं. म्हणून त्यांनी ना अजितदादांना केलं, ना आर पाटलांना केलं, ना छगन भुजबळांना केलं. बाकी ते म्हणतात की पुढे काय झालं ते माहिती आहे. आता पवारसाहेब कधीपासून ज्योतिष पाहायला लागले, कधीपासून भविष्यामध्ये भुजबळाचं काय होणार आहे तुम्हाला कळायला लागलं काय. उलट 2003-04च्या दरम्यान तुम्ही माझा काहीही दोष नसताना तेलगी प्रकरण ज्यावेळेला विरोधी पक्षांनी उगीच माझ्याविरुद्ध आरोप करायला सुरुवात केली. तेलगी प्रकरण ज्या RS शर्माने शोधल्यानंतर मोका लावण्याचं काम छगन भुजबळने केलं, कडक कारवाई छगन भुजबळने केली. आणि शेवटी पोलीस ऑफिसरचे जे आपसातले जे काही वाद होते त्यातून अगली टर्न जो आहे, वाईट टर्न त्यावेळेला घेण्यात आला. आणि त्यावेळेला माझा काही संबंध नाही, तरीसुद्धा जे आहे नाही तुम्ही ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. आणि त्याला कारण सांगितलं काय तर झी TV जे आहे हल्ला झाला आणि सुभाष गोयल ज्या आपल्या पार्टीच्या आपल्या पाठीमागे आता लागतील, तुम्ही ताबडतोब राजीनामे द्या. म्हणजे मी काही केलं नाही, मला काही माहितीच नाही. आज हल्ला झाला हे पण मला माहिती नाही, 2-4 दगड तिकडे पडले ते काहीच मला माहिती नाही. ते घडलं बिघडलं काहीतरी त्यांनी दाखवलं म्हणून लोक चिडले काय आणि त्यावेळेला काही झालं. बरं, मग त्यावेळेला आता प्रफुल्ल पटेल आहे, त्यांना ताबडतोब त्यांनी बोलवून घेतलं. आणि मग प्रफुल्ल पटेल पण त्यांच्यावर बोलायला लागल्या आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, नाही तर आपल्या पार्टीच्या वाट लागेल. ठीक आहे, मला अनेक घरी आलो ताबडतोब, माझ्या घरी सांगत होते की अमावास्या आहे ना काय राजीनामा दे उद्या देऊ. परंतु तोपर्यंत त्यांनी जाहीरसुद्धा करून टाकलं होतं की भुजबळ साहेब राजीनामा दिला. मी ताबडतोब जाऊन राजीनामा दिला. आणि मला त्यावेळेस सांगितलं की तुमची चौकशी होणार, त्यावेळेला तुम्ही मंत्री म्हणून त्यांच्यासमोर जाणं हे बरोबर नाही. ठीक आहे, मी ताबडतोब राजीनामा दिला. पुढची स्टोरी जी आहे ते कधीतरी मी तुम्हाला सांगेन. परंतु काही घटना अशा विचित्र वाईट घडत होत्या की शेवटी मला मुकेश गांधी म्हणून अजून आहेत तिथे आमच्या मुंबईमध्ये, त्यांनी मदत केली आणि मी सुप्रीम कोर्टात गेलो. कारण हा तेलगी प्रकरण 2-4 राज्यामधलं होतं, त्यामुळे अनेक राज्यातलं जर प्रकरण जर असेल तर ते CBIकडे दिलं जातं. आणि मी सुप्रीम कोर्टामध्ये पूर्ण ताकद लावली आहे मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे CBIकडे हे प्रकरण द्यावं. आणि हे लक्षात घ्या की त्यावेळेला भाजपाचं सरकार होतं, वाजपेयी साहेब प्रधानमंत्री होते. इथे माझं सरकार होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं, आणि तिकडे भाजपाचं सरकार होतं. आणि माझी मागणी काय की इथे नको, CBIकडे द्या, इथे भाजपाचं सरकार आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर CBIने मला बोलवलं, पाहिजे त्याकडे म्हटलं बघा ज्यांची तक्रार होती त्या पोलीस ऑफिसरांची मी बदली केली. त्या बदलीवर मॅटमधून स्टे आल्यानंतर त्यांची बदली नाही तर ठीक आहे, हे काम सोडून त्यांना दुसरं काम द्या. पुण्यामध्ये होते ते दुसरं काम द्या. तो नहीं तो बराबर है, सब ठीक है, बराबर है. तो बताओ मैंने क्या क्या, जो मौका किसने लगाया बता, देखिए फाइल्स देखिए. मग समीर भाऊंना बोलवलं. समीर भाऊने सांगा ना माझं काय आहे ते. आणि तुम्हाला सांगतो गाडीभर कागद गोळा झाले होते, 4 शीटला ते गेले CBI. त्यावेळेला भुजबळ हे नाव एकासुद्धा पानावर लिहिलं गेलं नाही, एवढी क्लीन चिट होती. पण उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर छगन भुजबळला मानहानी सहन करावी लागली. ज्या छगन भुजबळचा ग्राफ चढता होता तो एकदम खाली करण्यात आला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं मग निवडणुकीला तुम्ही उभं राहिलं पाहिजे. मी आलो आणि येवला लासलगावच्या लोकांनी माझ्यावर कृपा केली, मी निवडून गेलो. पण मला हे कळत नाही की माझ्याबद्दल तुमच्या मनात शंका होती तर मग बाकी जे होते ना मुख्यमंत्री काय कोणालाही करता आलं असतं तुम्हाला.
पण तुम्ही ते केलं नाही. कारण मला असं वाटतं की सुधाकर नायकांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असेल. पण ठीक आहे, जाऊ द्या. याच्यात सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आज काय मी ते बोलणार नाही, कधीतरी मी ते बोलेन. आणि आता पुढे मग काय झालं माहिती, तुम्ही मला हे केलं ते केलं. पण मी मी जेव्हा काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो त्या वन मॅन आर्मी शिवसेना BJPच्या सरकारबरोबर लढत होती. त्याचं नाव होतं छगन भुजबळ. तुम्ही असं म्हटलं की त्यांनी त्यांच्यावर हल्ला होईल म्हणून त्यांनी ते संशय झाला ना हल्ला घरामध्ये. तर फक्त परमेश्वर कृपेने मी वाचलो. तो प्रचंड मोठा हल्ला ह्या सगळ्या चॅनलने सगळ्यांनी कव्हर केला. भारताचे होम मिनिस्टरसुद्धा तिथे आले, शंकरराव चव्हाण तिथे आले, स्वतः पवारसाहेब आले. बघितलं ना काय झालं काय. आणि हो, बाळासाहेबांना सुद्धा म्हणलं. पण बाळासाहेब जेव्हा सारखे माझी टिंगल करत होते, लखोबा म्हणून मला त्यावेळेला मी बाळासाहेबांबरोबर सुद्धा काही दिवस भांडण घेतलं. पण नंतर बाळासाहेबांनी आणि आमचं सगळं मिटलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला बोलून सगळं संपवलं. पण त्याचं तुम्हाला दुःख होतं मोठं. अशी गोष्ट आहे. त्यावेळेला तर तुम्हाला आनंद वाटत होता. आणि पुढे असं मला म्हणायचं आहे की काँग्रेसमधून तुम्हाला जेव्हा दूर करण्यात आलं त्यावेळेला पहिला माणूस एकमेव छगन भुजबळ होता तुमच्याबरोबर. आणि जो त्यावेळेला विरोधी पक्षाचा नेता होता. आणि आजही मुकुल वासनिक आहे जिवंत तिथे, पुण्याचे काय कलमाडे आहेत, व्ही जॉर्ज का काय त्यांचे आपल्या सोनिया गांधींचे. अहो किती सगळेच बोलत होते की तुम्ही जाऊ नका, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो. पण पवारसाहेब, मी तुमच्या प्रेमामुळे मी तुमच्याबरोबर राहिलो. ठीक आहे, पुढे मला तुम्ही पक्षाचं अध्यक्ष केलं 2-4 महिन्याकरता, नंतर उपमुख्यमंत्री केलं, तर सगळं ठीक आहे. पण मी लढलो ना राव, जीव तळ हातावर घेऊन तुमच्यासाठी. माझ्यावर हल्ला झाला त्यात तुम्ही सुद्धा बँगलोर का कुठून तरी चार्टर फ्लाईट करून आलात बघायला. आणि मला सांगितलं घाबरू नका, मी तुमच्याकडे. कसं काय साहेब विसरतात एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी, मला काही कळत नाही. परंतु ठीक आहे, मला जर तुम्ही काही दिलं असेल तर मी सुद्धा जीव तळ हातावर घेऊन तुमच्यासाठी पक्षासाठी लढलो असेल, म्हणूनच तुम्ही दिलं असेल ना. तर आता ह्या सगळ्या गोष्टी काढण्याचा काय अर्थ होता मला काय कळलं नाही. परंतु मुद्दा काहीतरी काढायचा तुम्ही बोललात, ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की या अशा ज्या गडे मुर्दे उखाडणं ठीक नाही आहे. शाळा कडीला होत आणणं बरोबर नाही. आपण प्रचार करत राहा, मी माझा प्रचार करत राहीन. परंतु जर आपण हे सगळं उकरायला लागलो तर बहुत लंबे तक जाएगी. पवार साहेबांनी 2004चा उल्लेख केला, त्यानंतर तुम्ही पक्षात बरेच वर्ष होता. त्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये असं काही जाणवलं होतं का की आता ते जे सांगतायत मुलाखतींमध्ये, तुम्हाला कधी जाणवतं काय सांगायचं. आपण ज्या नेत्याबरोबर नेत्याच्या ह्याच्याखाली काम करतो त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या दुःखदायक आहेत त्यातून काय बोलायचं. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा जेलमधून आल्यानंतर सुद्धा सगळे म्हणत होते, मोठे मोठे त्यांचे खास जे पत्रकार मित्र आहेत ते सुद्धा म्हणत होते जाऊ नका मीटिंगला पुण्याच्या. तर मी गेलो आणि सांगितलं नाही, मी पवारसाहेबांबरोबर ठीक आहे. पवारसाहेब, कोणी कुणाला जे आहे या राजकारणामध्ये काय असं उचलून एखादं पद देत नाही. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, काहीतरी त्याच्यात स्पार्क हवा असतो थोडाफार तरी. तो मनुष्य काहीतरी लढत असला पाहिजे तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही करता. माजिद दादा असतील रात्रंदिवस ते काम करतात, म्हणूनच तर त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्रीनंतर केलं. फुकट तर काय कोणाला करत नाही. आता सुद्धा तुम्ही ज्या साधत एखादा उमेदवार चांगला शोधायचा असला तरी तो काय करतो, पूर्वी काय करत होता, त्याचं काय बॅकग्राऊंड काही तपासता ना. उमेदवारी द्यायला सुद्धा तुम्ही किती चाळण्याला होता.
मग अशी मोठी मोठी पदं द्यायला तर खूप चालना लावल्या असते ना तुम्ही. असो ठीक आहे, पण पवारसाहेबांबद्दल मला आदर आहे आणि तो आदर असाच राहील. मला फक्त नावेला जाण्याचं आहे. एखाद्या गोष्टी तुम्ही बोलला तर मला खुलासा करावा लागतो, ते त्यामध्ये मला काही आनंद आहे अशा मता काही भाग नाही. साहेब, त्यांनी भावनिक आवाहन देखील आज केलेलं आहे की तुम्ही मला सगळे समजून घ्याल आणि मला निवडून द्याल. काय वाटतंय त्यांच्या सभेने एवढ्या काही चित्र बदलेल असं वाटतं त्यांच्या भावनिक आव्हानात? असं आहे ना, भावना जे आहे हे लोकांना पाणी देत नाही, भावना लोकांना रस्ते देत नाही, शिक्षण देत नाही, भावना लोकांचं पोट भरत नाही, भावना उद्योगधंदे वाढवत नाही. भावना भावना असते फक्त. छगन भुजबळांनी गेल्या 20 वर्षामध्ये फक्त हेच सांगितलं, माझी जात विकास, पक्ष विकास, धर्म विकास, आणि ते पाठीशी हातात घेऊन तो उद्देश समोर ठेवून सगळ्यांचं काम केलं. मराठा समाज असेल, दलित समाज असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, गुजराती समाज असेल, मतंग समाज असेल, तुम्ही नाव घ्या. तर सगळ्यांसाठी, आदिवासी वगैरे सगळ्यांसाठी मी काम करतो. आणि माझे कार्यकर्ते त्याच्यामध्ये मी कधीही असा भेदभाव केलेला नाही. आजसुद्धा माझे कार्यकर्ते जे फील्डवर गावोगावी फिरतात, 8 टीम, बघा कोण नाही. त्याचं ते अंबादास बनकर हेच प्रमुख आहेत. तेच सगळ्यांचे जे आहेत कामात त्यांनी लावलेलं. अनेक मराठा समाजाचे लोक आहेत, अनेक वेगवेगळ्या जातीचे लोक काम करतात. दलित समाजाची वेगळी फळी फिरते आहे, मुस्लिम समाजाची वेगळी फिरते आहे. काय इथले जे अंबादासजी बनकर यांच्याबरोबर दुसरी एक फळी चांगली फिरते आहे. पंकज भाऊ फिरत आहेत, आमच्या सुनबाई फिरत आहेत, 7, 8, 10 अशा ज्या आहेत गट फिरत आहेत. आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. मी न जातासुद्धा काहीतरी तर केलं असेल ना मी, त्या लोकांना समाधान तर झालं असेल. काय मांजरपाडा धरण पाणी आणू शकतं हे पवारसाहेबांनी मला सांगितलं. काय ते आमच्याच प्रयत्नाने आम्ही ते बरोबर केलं ना, आणि आणखीन एक करू. पवारसाहेबांना तर मी सांगत होतो त्यावेळेला त्यांच्याबरोबर असताना की बाबा यांना सांगा, ह्या जनराव पाटलांना 1,00,000 कोटी रुपये कर्ज आणखीन घ्या, पण समुद्राकडे जाणारं पाणी जे आहे, पश्चिमेकडे वाहून जाणारं सगळं पाणी, ते 55 TMC आणि जळगावच्या इथं शिल्लक असलेलं आपलं 99 TMC एवढं पाणी काही करा तुम्ही काय, आणि इकडे नाशिकद्वारे मराठवाड्याकडे जाऊ द्या. कारण मराठवाड्याला जर पाणी द्यायचं असेल तर दुसरं पाणी अवेलेबल आपल्याकडे उपलब्ध नाही. हे सतत मी सांगत होतो. काय नाही केलं तुम्ही. 2-3दा सांगितलं. मंत्रिमंडळाच्या अशा जी बैठक असायची आमची 15 दिवसांनी, साहेब बोलवायचे, काय नाही केलं. शेवटी मी माझा रस्ता आपला पकडला काय, आणि एक लहानसा काय होईना पण मांजरपाड्याचा प्रोजेक्ट मी केला. साहेब, आज पवारसाहेब नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जे जे पवारसाहेबांना सोडून गेले त्या सगळ्याच उमेदवारांच्या मतदारसंघात आज पवारसाहेबांनी सभा घेतल्या. आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहात, तुम्हाला वाटतं या सगळ्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या सभांनी, दौऱ्यांनी काही फरक पडेल आपल्या उमेदवारांवर? तुम्हाला खरं सांगू ना, मी मोठं स्टेटमेंट करू इच्छितो. खरं भाजपला एक काहीतरी आयडियॉलॉजी, बरोबर, कुणाला पसंत पडेल, कुणाला पसंत नाही पडणार, बरोबर. काँग्रेसची एक आयडियॉलॉजी आहे, शिवसेनेची नाही म्हटलं तरी एक आयडियॉलॉजी आहे, बरोबर. एकत्र शिवसेनेची म्हणा काही आयडियॉलॉजी सगळ्यांना काय पसंत पडतं. आमची आयडियॉलॉजी काय आहे? आमची आयडियॉलॉजी कुठे विजयसिंह मोहिते पाटील प्रमुख आहेत ते बघतील, कुठे पिचड साहेब पाहतील, कुठे अजितदादा पाहतील, कुठे भुजबळ पाहतील, कुठे आणखीन तिकडे प्रफुल्ल पटेल पाहतील. हे अशा अनेक जे आहेत सरदार की ज्यांचं काम तिथे आहे, त्या लोकांना बरोबरच घेऊन हा पक्ष जो आहे पुढे गेलेला आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर ह्या लोकांनी मरमर काम केलं. असे एक 10% 20% लोक असे असतील की ते ज्यांचं काही काम नसेल परंतु त्यांच्यावर त्यांना तिकीटं दिली गेली. पण बाकी ही सगळी मंडळी जी आहेत काय, ही त्या भागामध्ये त्यांच्या मजबूतीनं काम करणारे लोक होते आणि आहेत. आता सर हिंदी में सर ठीक है, आता नमस्कार करूया. अभी 2 मिनट. हाँ सर ऐसा क्यों हो रहा है कि शरद पवार आप पे बयान दे रहे 2004 की जो
स्टोरी है वो वापस रिपीट देखिए, शरद पवार जो है अपोजिशन गुट में है। उनकी पार्टी जब टूटी, अजित पवार के साथ हम 40-45 लोग निकल गए। अब शरद पवार उस गठ में है, विकास अघाड़ी, और हम यूटी में हैं, तो दोनों जो है लड़ाइयाँ शुरू है। तो क्या हमारी वो क्या भलामंद करेंगे, स्तुति करेंगे? वो हमारे खिलाफ बातें तो जरूर करेंगे, वो तो विरोधी पक्ष में है। हम भी उनके खिलाफ बातें जरूर करेंगे, क्योंकि ये तो है उनका और हमारा जो है ये जो इलेक्शन की ये जो लड़ाई में जो है, फिर हमारे फडणवीस साहब होंगे, जब मोदी साहब होंगे, या शिंदे होंगे, या अजित दादा होंगे, हम लोग उनके और जो कुछ इल्ज़ाम करेंगे वो हमारे ऊपर इल्ज़ाम करेंगे। हम एक दूसरे को अच्छा तो नहीं कहेंगे, कम से कम जब तक इलेक्शन हो रहा है तब तक। सर लेकिन उन्होंने जो इंटरव्यू दिया था एक डेली को, हैं? उसमें एक डेली न्यूज़पेपर का इंटरव्यू दिया था जिसमें कहा गया था कि आपको सीएम बनाना था, लेकिन आपका जो हाँ, तो मुझे नहीं बनाना तो मत बनाओ ना। तो आर पाटिल को बनाना था, अजित दादा पवार को बनाना था, और तो और बहुत सारे उधर लोग थे, पद्म सिंह पाटिल थे, विजय सिंह मोहिते पाटिल थे, बनाना था ना। कुछ कम लोग थे क्या तब? सब लोग एक्टिव थे। मेरा ही क्या लेके बैठा है। चलिए, अभी आपको बहुत बहुत शुक्रिया, आप सुबह से आए हो मेरे इस कॉन्स्टिट्यूएंसी में, तो आपको बड़ा धन्यवाद।